नमस्कार मंडळी, मी श्री तारवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्री तारवे ब्लॉग्स. तर मंडळी, खूप दिवस व्हिडिओ आला नव्हता. वेडिंगचा सीझन चालू होता, त्याच्यामुळे व्हिडिओ आला नव्हता. आणि आता सीझन संपला आहे, तर आता आम्ही चाललो आहे जरा म्हणजे रिलॅक्स, म्हणजे असं पार्टी टाईप करायला. लांजामध्ये एक रिसॉर्ट आहे, तिकडे आम्ही पार्टी वगैरे म्हणजे असं जरा नियोजन केलं आहे. तर तिकडे चाललो आहे आपण. म्हणजे आम्ही आता सगळे नाही म्हटलं तर आहे 10-12 जण पुरा आहोत. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे पार्टीला. आणि तिकडचा जो नजारा वगैरे आहे, जे रिसॉर्ट वगैरे आहे, ते एकदम खतरनाक, म्हणजे एकदम भारी आहे, बघण्यासारखं आहे. म्हणजे पार्टी करायला वगैरे ते एकदम मस्त आहे. तर आता आम्ही निघतो आहे रत्नागिरीतून लांजाला जायला. तर भेटूया डायरेक्ट तिकडे गेल्यावरती. नाही, तयारी झाली सगळी, चिकन वगैरे घेऊन आता आम्ही निघालो आहे लांजासाठी. राज आणि मी आहेत, बाकीचे बघा मागून येत आहेत. दाखवतो एक मिनटं. मंडई, मी आता आहे चांदेराई, म्हणजे लांजाला जो आपण चांदेराई मार्गे जातो ना, तर चांदेराईच्या पुढे म्हणजे देवदे आणि चांदेराईच्या मध्ये आहे. आणि जाता जाता मला एक स्पॉट दिसला जरा, म्हणजे तिथून नजारा असा बघण्यासारखा आहे. तुम्हाला पण दाखवतो, हे बघा. हा बघा, हा इकडे रत्नागिरी आणि इकडे लांजा, म्हणजे हा इकडे चांदेराई आहे आणि इकडे देवदे. हा जो इथला नजारा आहे ना, संध्याकाळी किंवा सकाळी जर तुम्ही इकडून जात असाल ना, तर नक्की तुम्हाला हा नजारा बघायला मिळेल. आणि बघायला गेलात ना, तर पावसातून जर तुमची इकडून फेरी असेल, तर पावसातून इकडे पण नजारा असा बघण्यासारखा असतो. जर तुम्ही रत्नागिरीतून लांजा जात असाल, तर नक्की हा नजारा तुम्हाला बघायला मिळेल. तर मंडळी, आता आम्ही लांजातल्या रिसॉर्टला पोचलो आहे. आता वाजले तर रात्रीचे 8. आम्हाला निघायला उशीर झाला, त्याच्यामुळे आम्हाला इकडे यायला पण उशीर झाला आहे. तर आता आम्ही पोचलो आहे. तर चला तुम्हाला दाखवतो रिसॉर्ट कसं आहे ते, आणि बाकीचं सगळा इथला परिसर वगैरे दाखवतो. तर मग चला. हे बघा, ह्या साईडला लगेच काम करायला पण बसलेत, इकडे काम करतायत. जेवणाची तयारी चालू आहे इकडे. हा इकडचा असा परिसर आहे. हा इकडे झोपाळा वगैरे आहे इकडे. ह्या साईडला तर तुम्हाला काय दिसणार नाही, पण इकडचा जो नजारा आहे ना, सकाळी चांगला असेल, त्यामुळे बाकीचा तुम्हाला परिसर दाखवतो. या साईडला बघायला गेलात तर इकडे किचन आहे. या साईडला किचन आहे, तिकडे पण तयारी चालू आहे. इकडे जेवणाची तयारी चालू आहे. हे इकडे किचन आहे आणि इकडे चूल आहे. इकडे चूल आहे आणि कोणाला चूल पेटवतोय, कारण गॅस कमी असल्यामुळे आम्हाला जेवण चुलीवर करायला लागतंय. तर व्हिडिओ पूर्ण बघा, मजा येणार आहे व्हिडिओमध्ये.
अजून इकडचा परिसर तुम्हाला दाखवतो. स्विमिंग पूल आहे आणि तिथेही आम्ही मजा करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, थोड्या वेळ तुम्हाला बाकीचाही परिसर दाखवतो. मंडळी, आपल्या पार्टीची जी जोरदार तयारी चालू आहे बघा. इकडे सगळीकडे कांदा बिंदा टोमॅटो वगैरे कापतायत, म्हणजे चिकन लवकरात लवकर होऊन चिकन खायची तयारी चालू आहे. सगळीकडे काम करतायत. आता बाकीची तयारी झाली, भात पण झाला आहे आणि आता चिकन करायला सुरुवात करतोय. तर चला, चुलीवरचं चिकन करतात कसं ते दाखवतो तुम्हाला. चुलीवरचं चिकन खाण्याची मजा आहे ना, ती कोकणातच आहे आणि तेच आता आम्ही करतोय. चला तुम्हाला पण दाखवतो. हे बघा, इकडे चिकनची तयारी चालू आहे, सगळी चिकन करतायत. प्रसाद इकडे आपला काय कांदा परततोय आणि इकडे चिकन मीठ मसाला लावून तयार आहे. हे सगळे आहेत तिकडे चिकन करायला. बघा रे इकडे. चला आता तुम्हाला पूल दाखवतो. स्विमिंग पूल थोडं वरती आहे इथे, ते पण तुम्हाला दाखवतो. चला, हा इकडे स्विमिंग पूल आहे. रात्रीचा आता तुम्हाला असाच दिसेल, दिवसाचा आहे तो तुम्हाला सकाळी दाखवतो. आता तरी हा असाच दिसेल. इकडे लाइटिंग वगैरे केलेलं आहे, सगळे इकडे मजा करतायत आणि स्विमिंग पूल पण थोडं खोल आहे बऱ्यापैकी. हे बघा, हा असा इकडचा नजारा आहे. चला बाकीची पण मजा दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, आता वाजलेत रात्रीचे 2 आणि आम्हाला जेवायला वगैरे उशीर झाला आहे. आतापर्यंत आम्ही म्हणजे स्विमिंग पूलमध्ये मजा करत होतो. ते दाखवलं नाही कारण तिथे थोडासा लाईट कमी होता, त्यामुळे ते दाखवलं नाही तुम्हाला. तर आता आधी जेवून घेतो आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी जे इकडचं काय वातावरण जे असेल ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे जेवायला बसलेत सगळे, इकडे सगळे जेवायला बसलेत. तर आता आधी जेवून घेतो आणि उद्या सकाळी तुम्हाला सगळं दाखवतो. तर भेटूया उद्या सकाळी डायरेक्ट. तोपर्यंत टाटा बाय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही म्हणजे जात आहोत रिसॉर्टला. रिसॉर्टचा दुसरा दिवस आहे. रात्री झोपायला पण उशीर झाला, उशीर म्हणजे 4 वाजले झोपायला आणि तरी उशिरा झोपून आम्ही आत्ता लवकर उठलो आहे आणि इकडचा नजारा दाखवतो तुम्हाला. म्हणजे जिथे झोपायला होतो तिथून जो बाल्कनीतून जो नजारा दिसतोय ना, तो हा बघा असा आहे. हे बघा, हे सगळे इकडे झोपले आहेत असे आणि हा बघा, हा नजारा आहे इकडचा. हा सगळा नजारा आहे असा. तर मंडळी, आता सकाळ झाले, फ्रेश वगैरे होऊन बाहेर पडलोय. बाहेर म्हणजे असं लांब असं नाही, इकडे हे आहे रिसॉर्ट, तिकडे आम्हाला झोपायला दिलं होतं आणि वरच्या साईडला आहे ते स्विमिंग पूलच्या इकडे जाऊया. तसंच तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो. बरं, सकाळ उठून म्हणजे ब्रश पण केलं नाही आहे, आधी स्विमिंग पूलमध्ये गेलेत. हे बघा, हे स्विमिंग पूल आहे. हे बघ, हे स्विमिंग पूल आहे. थोड्या वेळात आपण पण स्विमिंग पूलमध्ये येणार आहोत मजा करायला. आता जरा इकडून थोडंसं फिरून तुम्हाला पण दाखवतो रिसॉर्ट कसं आहे ते आणि थोड्या वेळात आपण पण स्विमिंग पूलमध्ये येऊया. पाऊस येणार आहे सकाळी, नाही म्हटलं तर 5:30 वाजता वगैरे पाऊस जोरदार लागला इकडे. आम्ही काय झोपलो होतो, काय विषय नाही, पण पाऊस जोरदार लागला आणि आत्ता बारीक बारीक आहे बघा, हातावर पडतं. बारीक बारीक पाऊस लागायला सुरुवात झाली आहे. थोड्या वेळानं भरपूर मोठा पाऊस येणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतो.
मंडळी आता आपण चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये मजा करायला. सगळी पोरं पण वरती गेलेत स्विमिंग पूलमध्ये. पाऊस आता लागून गेला थोडाफार, पण बारीक बारीक लागतोय थोडासा पाऊस. तर आता आपण स्विमिंग पूलमध्ये मजा करूया. चला दाखवतो तुम्हाला पण. हे बघा. आता आहे ना, आता आपण एक गेम खेळणार आहोत. सगळे लाईनमध्ये उभे राहिले तिकडे आणि इकडून स्टार्ट करून आपण पाण्याच्या खालून तिकडे जाणार आहोत. पहिला कोण जाईल तो विनर असेल. कॅमेरा कुणाला पकडणार आहे. आता हे सगळीकडे रेडी आहेत, चालू करूया. मंडळी आता रिसॉर्ट सोडायची वेळ झाली आहे. आता आम्ही इकडून निघतोय. काल आणि आज म्हणजे
जेवढा वेळ होतो तेवढा वेळ आम्ही भरपूर मजा केली. जर तुम्हाला या रिसॉर्टला यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी इथला नंबर आणि लोकेशन टाकून ठेवतो. जर यायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलात तरी चालेल. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.